बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथाकार रंगराव पाटील लिखित कथा तिडा. हे बघ डुंबरे बाबा, त्यो मास्तर जर तुझ्या पोराच्या लग्नाला आला तर आम्ही कुणीही लग्नाला येणार नाही. सगळी भावकी लक्षात ठेव. तसा डुंबरे बाबा सटपटलाच. बरं, त्याला सांगतच नाही लग्नाला ये म्हणून, मग तरी झालं. जर त्याला बोलवलंस तर आमची एकही बैलगाडी तुला मिळणार नाही. मग कसा लगीन करतोयास तेच बघतो पोराचं. अरे बाबा, नाही की त्याला सांगित. एकदा सांगितल्यावर तुला कळत नाही वई का मोहरच काहीतरी. मग जा, येतोय आम्ही सगळी गाड्या झोपून. 10 गाड्या घेऊन या. 10 का 20 गाड्या आणतो, पण आमची 8 लक्षात ठेव. ठेवली. जाऊ का? खुशाल. डुंबरे बाबाला ही भावकीची अट ऐकून धक्काच बसला. मास्तर त्याचा जीवलग मित्र. लहानपणापासून त्याच्या घराचा आणि मास्तरच्या घराचा 5 पिढ्यांचा संबंध. डोंगरे बाबाची आई मास्तरला दुसरा पोरगाच समजायची आणि मास्तरला ती त्याच्या आईगत वाटायची. डुंबऱ्या तसाच मास्तरच्या घराकडे सुटला. मास्तर लग्नाला जायच्या तयारीत होता. पांढरं फेक धोतार नेसला होता. डबल कपाचा पांढरा धोट इस्त्रीचा शर्ट, चांदीची बटणं शर्टाला आणि फेटाही पांढरा फेकच. डुंबरे बाबा मास्तरच्या वाड्यात शिरला. त्यानं अंगणातूनच हाक मारली. मास्तर, झालं आलोच. अहो, दुसरीच एक भानगड उपस्थित झाली. काय म्हणता? होय, या की आत. नको, इथनंच सांगतो. सांगा. मास्तराने खिडकीतूनच त्याच्याकडं पाहिलं. झाली काय भानगड माहिती आहे का? काय? आरशात बघून फेटा सरळ करीत मास्तर म्हणाले. भावकी म्हणते या, मास्तर जर लग्नाला आला तर आम्ही कोणच येणार नाही. एक बैलगाडी बी तुला मिळणार नाही. मग हो, राहू द्या. माझ्यामुळं जर तुमच्या पोराच्या लग्नात अडथळा येत असला तर मग मी कशाला येऊ? पण मला वाईट वाटतंय. काही वाईट वाटून घेऊ नका. पोराचं लगीन चांगलं होऊन द्या. जावा, आवरून लवकर जावा, गाव लांब आहे. होय, असं म्हणून डुंबरे बाबांचं डोळं पाण्यानं भरलं. तुम्ही का वाईट वाटून घेताय? नव, आज पातूर आपण पोरासाठी मुली बघत हिंडलो. ही मुलगी आपण दोघांनीच पास केली. लगीन ठरलं ते तुमच्यामुळंच. असू द्या, मला काही वाईट वाटत नाही. आपल्या दोघांची मैत्री त्यांना बघवत नाही. मी जमीनदार, तुम्ही मास्तर, हेच त्यांना खटकतंय म्हणून त्यांनी ह्यो तिढा टाकला आहे. किती बी टाकू देत, त्यांच्या डावपेचानं आमची मैत्री तुटणार आहे काय? नाही. मग का काळजी करता? जावा, वेळेत निघा. डोंबरे बाबा पटक्याच्या शेंबल्यानं डोळे पुशीत वाड्याबाहेर पडला. मास्तरनी कपडे उतरले आणि रानात जायची कपडे घातले. त्या दिवशी रविवार होता, त्यामुळं मास्तरला सुट्टी होती. मास्तरसाठी तर रविवारचा मुहूर्त काढला होता डुंबरे बाबानं. मास्तर स्वयंपाकघरात गेले. वाढ, लग्नाला जात नाही सा? नाही. का? मग मगाशी काय ऐकलीस? त्यांच्या बाला भिवू नका तुम्ही. तुम्ही दोघं सगळ्या भावकीला भारी हायसा. असं नका. पोराचं लगीन व्यवस्थित होतंय नव्हता. मग झालं तर लग्न होणं महत्वाचं. इतकी जमीन असून, मळा असून, पाण्याची विहीर असून त्याचं लग्न ठरीत नव्हतं. डुंबऱ्या आणि मास्तर रोज पोरी बघायला जायचे गाडी करून. एकदा तर एक पोरगी नवरदेवाला बघून स्पष्ट म्हणाली,
त्यो मिशीवाला ढेरपोट्या नवरा होई? नको ग बाई, त्यापेक्षा म्हातारा बरा. मास्तर जेवण करून रानात निघाले. तेवढ्यात पाटील वाड्यात आले. मास्तर, चला की. कुठं? डुंबऱ्याच्या पोराचं लगीन नाही का तुमच्या मैत्राच्या? मग मास्तरनी पाटलांना सविस्तर सांगितलं. तेव्हा पाटील म्हणाले, त्यांना कोण विचारतय? मैत्राच्या पोराच्या लग्नाला तुम्ही नाही म्हटल्यावर गाव काय म्हणेल? पण भावकी. चला, भावकी गेली पुढे गाड्या झोपून. आवरा, मी आलो परत. अरे ये डुंबऱ्या. कोण हाय? फेटा गुंड डुंबऱ्या बाहेर आला. का रे? तुझी गाडी कुठं आहे? गाडीला तट्ट्या बांधलायस का? तट्ट्या बांधलाय, खिलारी खोंड बी जोडल्यात गाडीला. मग माणसानी गाडी फुल्ल भरली या. मग कशात घोडा अडलंय? बैलांच्या गळ्यात चाळच नाहीत. मग काय होतंय डुंबरे बाबा? सगळ्यांच्या बैलांच्या गळ्यात चाळ आणि माझीच बैल बिनचाळाची होय. मग तुझं म्हणणं काय? चाळ्याला आणि झुलीला पैसा देता का? चांगलं आहे की. मग हे असं करीत बसलो तर मग मला लगीन केवढ्याला पडेल? मस्त हुंडा घेतलायस की, का उगाच आपलं इवळायचं? बरं, किती पैसे पाहिजे तुला? त्या की तुमच्या हिशोबानं. 500 रुपये देऊ का? अहो, एक चाळ 500 रुपयाला येतोय आणि एक चाळ घेऊन चालेल काय? त्यात माझ्या बैलांच्या झुली पण नाहीत. काय केल्यास? आयुष्यात माझ्या बैलांना झुली कवा मिळाल्या नाहीत. ते आता माझ्याकडनं उकळतोस होय? वार पाकड्या, मानलं तुला. माझी हराळाची गाडी कसनुशी दिसते. त्यात माझ्या गाडीत नुसत्या बायकाच बसणार आहेत. मग लेका तुझीच गाडी झकात दिसणार, रंगीबेरंगी पातळांची. मग कशाला झुली? तसं कसं आणणार? शिंग शिंग म्या कालच रंगून ठेवल्यात. त्याआधी शिंग गोळणारा माणूस बी आला होता, त्यामुळं माझं साधलं. बरं, आवर जा. हे घ्या 1000 रुपये. आणि झुलीला? झुली का? घाल तुझ्या पासलं. माझ्याजवळ कुठंच एवढं पैसे. बरं, आणि एक नोट देतो. लेका, लग्नाला मला पैसे देशीला का तुम्ही चुकलाय लागलाय माझ्याकडनं? जा, सगळ्यासनी आवरा म्हणावं. 10 वाजता हलायचा इथनं. मास्तर येणार आहेत काय? तुमचा दोस्त? नाही का? खरं म्हणजे आपली भावकी शानी नाही. लगीन ठरवाय, मुली बघाय मास्तर दिवसभर तुमच्यावर उपाशी फिरलं आणि त्यांनाच नको म्हटलं. भावकी म्हणायची का सावकी? ते असू दे, तू जा तर झाडशी रे. निघालो बघा. आणि तो मग घरकन वळला. पायतानाचा राप राप आवाज करीत गेला. डोंबरे बाबानं चाळाला झुलीला पैसे दिलं ही बातमी सगळ्या भावकीत पसरली. ए चला, त्याचं काय घ्यायचं? असं म्हणून एक एक जण त्याच्या घराकडे सुटला. डोंबरे बाबा चिडला, पण आता चिडून उपयोग काय? येईल त्याला पैसे द्यावं लागलं. खुळी रुसून लग्नालाच आली नाही तर काय करायचं? आधीच सकाळी त्यांनी नमुना दाखवला आहे. त्यात ज्ञानू नावाचा गिड्डा मिशावाला पांडा पुढारी. त्योच काहीतरी कुक काढतोय, आडामोडा घालतोय. सगळ्या भावकीत इद्दूस घालणारा त्यो एकच. ह्याच्या मागे शंकर पवार आणि आता ह्यो. अण्णापाचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. त्यानं घरातनंच येडा मारला. आवरा, माझं झालं बघा. फेटा गुंडाळा की झालंच की. बाकीचं काय असेल ते आवरा तुम्ही. ती सामानाची पेटी भरली का? उशीर. डुबरे बाबाच्या घराच्या खालतच गावाच्या बाहेर पडायची चिंचोळी पानंद होती. त्याच्या पूर्वेला गावंदर होती. डुंबरे बाबानं पुन्हा एकदा भावकीतनं वेडा मारला. आवरा, 10ला सुटायला पाहिजेत. 12ला तांदूळ पडणार आहेत. लई नटत बसू नका. गाड्या वंगा, फेटगुंडा.
बायकांच्या गाड्यासनी तट्ट बांधा, असतील तेवढं तट्टे बांधा, उगाच सोंगाचा बाजार करू नका. त्याला मास्तरचं घर दिसत होतं. तो त्याचा लहानपणापासूनचा दोस्त. सकाळी त्यानं भावकीचा निरोप मास्तरला सांगताना त्याचं हृदय भरून आलं. निरोप सांगून तो कड आवरून बाहेर पडला. भावकीपुढं त्याचं काहीच चालत नव्हतं. आता बडा असून काय करायचं? डावपीची पुढारी ही असलं उद्योग करतात हे त्याला माहीत होतं. तोच पोरगा आला. अरे त्या मिशा बी जरा कट करूनस का? लेका कसला राक्षसागत दिसतो यास? त्यात डोळं बी तुझं मोठं आहेत. डोळं मोठं आहेत त्याला आता मी काय करू? तुझ्या आईचं डोळं मोठं आहे ती, त्यानं असं झालं बघ. अण्णा आता ते काय बदलायला येत्यात. तरी त्याच वेळी माझ्या ताईने सांगितलं होतं पुरीचं डोळं मोठं आहेत, मला नको ही पोरगी. पण तुझा आजा लई खवीस, म्हटला मी सांगेल त्या पुरीबरोबरच लग्न करायचं, नाहीतर घरातनं बाहेर होयाचं. बरं ते असू द्या, मी आवरतो. लवकर, लई मंदारी जाऊ नकोस. आंघोळी करून कापडं घाल पुरी. मग काय मळकी कापडं घालतो यावे? आवरा आवरा, बाप लेक वाद घालत बसू नका आता. पोराची आई डोळं मोठं करीत तिथं आलीच. ए भवानी, तुझं तू आवर, आमच्या नादाला लागू नकस. पुरींचं आवरलं का? त्या कवाच नटून थटून बसल्यात, फक्त थुरली अजून यायची आहे. तिकडनं ती येणार. आंबवड्यापासून बांबवडं कशाला करीत बसलं असेल ती? तिचा नवरा आधीच माहेरला जाऊन देत नाही, लई विचित्र. आता नावं ठेवून उपयोग काय? बरं चल, तुमचं दोस्त मगाशी काय सांगितलं तुला? वय वय इसारलंच. ती नाकात नथ घालीत म्हणाली. कशाला नथ घालतीयास? झालीच की आता म्हातारी. अहो लेकाच्या लग्नात हाऊस मौज करू द्या की जरा मला. जरा? अगं 3 पोरींची लग्न केली की आपण, तरी त्यानं तुझी हाऊस फिटली नाही होय. माझी हाऊस तशी कवा तरी फिडून का तुम्ही? बरं लांबड न ग. तोच रमेश तिथं आला. दणकट पोरग होतं आणि ढेरपोट पण. अण्णा पेटारा कुठं आहे तो साहित्याचा? पेटारा? अहो ती मोठी लाकडाची पेटी, तुला एकट्याला उचलती यावे. मग तो बाहेर गेला आणि 2 पोरं त्यानं आणली. पेटी आजच्या आत उचलून ती बाहेर गेली. अण्णाप्पा मागणं सुटला तर पांदीला सगळ्या बैलगाड्या उभ्या. कंच्या गाडी ठेवता र? कंच्या तरी ठेवतो की. लई माणसं नसल्या गाडी ठेवा. पेटी धरा 1-2 असू देत की. वय वय वय. मग अण्णाप्पानं गाड्या मोजल्या. 10-15 गाड्या टेचात उभ्या होत्या. गाडीवानाने जत्रेला रंग दिलेलं फेट आत्ता काढलं होतं. कुणाचा नारंगी, कुणाचा शेवाळी, कुणाचा हिरवा, तर कुणाचा कतई, तर कुणाचा कोशा. तरुण पोरं चपचपीत त्याल लावून भांग पाडून बसली होती. पुरीनी नक्षीची रंगीत कापडं घातली होती. बायकांनी ठेवणीतली पातळं काढली होती. पाटल्या, बिलवर, बांगड्या, कर्णफुलं घालून ऐटीत बसल्या होत्या. तर कुणी चमक्या, त्या सकाळच्या उन्हात चमकत होत्या. वर माई पैठण नेसून प्रत्येक गाडीत कोण कोण बायका बसल्या आहेत ते पाहत होती. अगं ये, मला कोणच्या गाडीत घेताय? नवरदेवाची आई. तुम्ही तुमच्या घरच्या गाडीत बसा की, पोरी बी तुमच्या त्यात आहेत, नातवंड आहेत. अरे झालं का? किती उशीर गाड्या उभ्या केलेल्या ते. वाटणं कुणी शर्यती लावल्या तर बघा. डुंबरे बाबाच्या चुलत भावानं दम दिला आणि तो चाकावरून चढून गाडीत बसला. हे हालू द्या गाड्या. अरे बेंडवाले रे, ते तसंच तिकडे येणार आहेत टेम्पोनं. कंचा आपल्या गावातला का? आपल्या गावातला का दुसरा? आपल्या गावातली कुठं आहेत आता बेंडवाले? आता त्यांनी तो धंदा कवाच बंद केला आहे. आता ते सगळं बुरडं, टोपली, पाट्या, सुपत, दुरड्या वळायचा धंदा करायला लागल्यात.
असलं तर एखादं ढोलगं नाही तर एखादी पिप्पानी, ती बी नडी तुडीला. पण मग त्यो टेम्पो बेंड कुठला सांगितला या? आयतवड्याचा. लई भारी बियोंड बरं का. बरोबर रेकॉर्ड मधलं गाणं जसंच्या तसं वाजवतो. तोच जगू शेळक्यानं त्याच्या पाठीत बुक्कीच घातली. ही काय बोलत बसायची येळ आहे काय? आ चला की मग. चला चला म्हणतच तास गेला. हे ऐकून पुढे एक नंबरला असल्या गाडीवान तरण्या पोरानं बैलाच्या पाठीवर चाबूक फाडकन ओढला. तशा सगळ्या गाड्या निघाल्या. बैलांच्या रंगीत झुली उन्हात चमकत होत्या. त्या झुल्यांच्यावर ही खिलारी बैलांची चित्र होती. त्यांची शिंग फैनाबाज होती तर वशिंड मोठीच्या मोठी होती. पुन्हा त्या झुलीवरही अशीच बैल होती. गाड्यांनी वेग धरला. बायकांचं हाल सुरू झालं. तोच एक म्हातारी ओरडली, माझी हाडं मोडतासा का काय रे? म्हातारी, तुझी नुसती हाडं कशानं मोडत्यात? तू जुन्यातली कष्ट केलेली म्हातारी आहेस, तुला काही होत नाही. तोच नवरदेव मागणं पळत आला. तो चिडलाच, काय तुम्हाला अकला आहे त्या काय? लगीन कुणाचं आणि तुमचं काय चाललंय खुळ्यागत? अरे तू कुठं होतास मग? आम्ही कुठं बी असू, तिचं लगीन तिथं कुणा संग लावताय? पण तुला कळायला नको. गाड्या निघाल्यात, आपण चटकन कुठल्या तरी गाडीत बसावं. शाने हायसा, चला आता. मंडावळ्या बांधूस्तोवर तुम्हाला दम नाही लेकानू. अरे पण आम्हाला हे कळायचं कसं? बरं चला आता, हाका बैल. दत्तू आबा. मग गाड्या निघाल्या. गाडीतली माणसं गपगार बसली. बैलांच्या गळ्यातलं चाळ वाजू लागलं. बरं मास्तरचं कसं? अण्णाप्पाच्या गाडीतल्या एका माणसानं विचारलं. तोच अण्णाप्पा म्हणाला, लेकानू तुम्हीच म्हणताय मास्तर आला तर आम्ही कोणी येणार नाही, आणि आता तुम्हीच विचारताय होई? म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ते हेलाच की. ये विषय बंद. आता का वाडीचार लावताय उगाच? मग सगळेच गप्प झाले. तोच दत्तू आबानच विषय काढला. अण्णा, पुढच्या वर्षी तुमच्या धाकल्या पोराचं संपाचं बी घेऊ उरकून. कसं? अरे एक एक तरी होऊ दे की. आता हे काय झाल्या तर जमा. अरे तांदूळ पडेपर्यंत काय खरं नव्ह का? काय बी आडफाटा येऊ शकतो. अरे केसूदादा सिरियस आहे. आता एकदा गावाच्या बाहेर पडल्यावर काय होतंय त्याला? अरे एवढ्यासाठी लगीन कोण तटविल काय? चला गाव गाठूया आधी. जरा चाबूक वडा अजून. हे काय, आम्ही चाबूक वडायला मगाशीच गावातनंच निघताना सुरू केलंय. अण्णा, आपल्या धाकल्या संपाला पण असाच चापून हुंडा घ्यायचा बरं का. आणि सरजूला त्याच्या दुप्पट. मग लाटच घावली की. पण त्याआधी 3 पोरींची लग्न करताना गांडीतनं ब्याल पडायची वेळ आलती की माझ्या. पण त्यांचं काय वाईट झालं? एक न एक जावई गडगंज होय की नाही? पण पहिल्यांदा पोरीसनी बी लई दमिवलं बरं का त्यांनी. पण त्यातनं बी पार पडला नव्हता तुम्ही? पडलो की. पण त्या काळात आमचं हाल कुत्रं सुधी खात नव्हतं. मास्तर कपडे बदलून रानात निघाले होते. तोच त्यांचे मित्र शामराव पाटील वाड्यात घुसले. काळ्या भोर मिशांचं आकडं, पांढरी यशवंतराव चव्हाणांच्या गत टोपी आणि धोत्री साहेबांच्या गतच. चला की. कुठं? दोस्ताच्या पोराच्या लग्नाला. नाही येत मी. का? बिघाडलं काय दोघांचं? मग मास्तरांनी त्यांना सविस्तर सांगितलं. तोच पाटील म्हणाले, मनेरची गाडी सांगितली आहे मी. तो आता इतक्यात येईल. आवरा. अहो एवढा जवळचा दोस्त. आणि मग पाटील वाड्याच्या बाहेर पडले. गाडी आली की लगेच आलो बघा. आवरा. पाटील धोत्राचा काठ हातात धरून तसेच वाड्याच्या बाहेर पडले.
मास्तर मागं वळले. हं, आवरा आता, लई विचार करू नका, आवरा. पत्नी. बैल अशी औंडावर सुटली होती. चाळ वाजत होते, शिंग डुलत होती. बैल शेपट्या पाठीवर टाकून पळत होती. काही गाडीवान बैलांची शेपट मुरगळत होती, तर एक गाडीवान गाडीत उभा राहून बैलांना चाबूक वडीत होता. गाडीची चाकं एखाद्या दगडावरून जाताना एकदम एका बाजूला कलत होती. तशी गाडी तिरकी होऊन गाडीतली सगळी माणसं एका बाजूला कलत होती आणि एकमेकांच्या अंगावर पडत होती. त्यामुळे सगळ्या गाडीतून खेळ खंडोबा चालला होता. नवरदेवाच्या मंडावळ्या झोका घेत होत्या. त्यो मध्येच मंडावळ्यांच्या लढी एका हाताने बाजूला करीत इकडं तिकडं बघत होता. आईला, अजून हितच आहे त्या होय गाड्या? अजून खडी सुद्धा ओलांडली नाही गाड्यानी? बैलगाड्या आहेत त्या, रेल्वे नव्ह. आम्ही आमच्या संपतच्या लग्नात एसटीच सांगणार. बाद झाली ही जुनी सोय. किती एसट्या? एक बास की. एका एसटीत भावकी मावल का तुझी? मग 2 एसट्या सांगू. पण हुंडा चापून घ्यायचा बरं का. कोण तिकडं आमच्या संपाचा हुंडा घेतय आणि कोण त्याचं लगीन ठरवतंय? अण्णा, लगीन तुम्हीच ठरवा, हुंडा बी तुम्हीच घ्या. पण आपलं सांगितलं. आता बोलू नका. त्या नादात गाड्यांचा वेग कमी झालाय बघा. सगळी माणसं गाडीतून चौपेर पाहत होती. हा, लेकानं टुरिंग कुणाची या लागली या बघा मागणं. सर्वजण माना वळवत पाहू लागले. टुरिंग गिसनी काय तोटा आहे होय आता? आपण खोळी म्हणूनच बैलगाड्यानं निघालोय. अरे फुकटच्या बैलगाड्या. बैलगाड्यानं लग्नाला जाण्यानं जी गंमत हाय ती कशातच नाही. तोच दुसरा एक गाडीवान गाडीत उभा राहिला. चाबकाचं बार काढू लागला. तसा तिसरा गाडीवान उठला. तोही गाडी पळवू लागला. मग सगळ्यांनीच गाड्या पळवायला सुरुवात केली. गाड्यातली माणसं आदळू लागली. बायकांचं पदर पडलं. त्या घामाघूम झाल्या. हादर बसून बसून त्यांचं जीव मेटाकुट्टीला आलं. नवऱ्याच्या वडिलांचा फेटा डोकीवर राहीना. इतर फेटेवाल्यांची पण तीच अवस्था झाली. त्यांनी आपलं फेटं काढून मांडीवर घेतलं. काही बायका तर ख्वाक ख्वाक करून खिदळत होत्या. नवरदेवाचा वडील म्हणाला, तुम्हाला येताना सांगितलं होतं गाड्या पळवू नका म्हणून. पण ही ऐकायला कोण तयार नव्हतं. बघता बघता गाड्या एका प्रचंड माळावर आल्या. तशा गाड्या पुन्हा उधळल्या. बारकी पोरं आरडायला लागली तशी त्यांच्या आयांनी त्यांना कुंबलाय सुरुवात केली. तसं त्या पोराने बी मोठं भोकाळ पसारलं. नवरदेवाचा बाप चिडला. तो मनातून गाडीवानांना शिव्या देऊ लागला. गाड्या माळावर आल्या आणि शर्यतीत पळवाव्या तशा त्याने गाड्या पळवायला सुरुवात केली. कोण चाबूक हवेत गरगर फिरवीत होतं, तर कोण बैलांची शेपट मुरगळत होतं, कोण फेटे उडवीत होतं. गाडी एखाद्या दगडावरनं उठायची तशा बायका अगं बया 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 करायच्या. मगाच्या पोराचं भोकाड अजून थांबलं नव्हतं. त्याचा आवाज ऐकून गाडीतल्या इतर पोरांनीही टाळा पसरला. मग इतर गाडीतल्या पोरांनी पण तेच सुरू केलं. त्यातून एक बाई रडणाऱ्या नातवाला म्हणाली, तुला म्हटलं होतं का नाही लग्नाला येऊ नकोस, लग्नाला येऊ नकोस म्हणून? पण ऐकलं नाहीस. लबाड बोलू नकोस, तूच म्हटलीस लग्नाला चल. तसं तिनं त्याच्या पाठीत धप्पाटा घातला. मला खोटं ठरवतोस वय रे? ए कालवा का उसळाय? गप चला की आता. गाड्या पळतच होत्या. चाबकाचं बार फटाटा वाजत होतं. बैलांची शेपट मुरगळली जात होती. त्यामुळं बैल चिपळू लागली. गाडीच्या ढकल्या शेणानं राडी राड होऊ लागल्या. अरे ये बाबांनो, पाहुण्याचं गाव सोडून भलत्याच गावाकडे जाचीला. तरी गाड्या पळतच होत्या. आता पाऊस पण उठला होता. मुसळा एवढा एक एक थेंब. एक बाई, ती गाडी पळतच होती. ती एका वारुळावर गेली आणि उलटली. नवरदेव, त्याची आई आणि इतर माणसं गाडीतून बाहेर फेकली गेली. नवऱ्याच्या मंडावळ्या तुटल्या. डुंबरे बाबाचा फेटा वाऱ्यानं उडून गेला. पण त्यांच्यासाठी कुणीही थांबलं नाही. मागनं पाटलांची 4 चाकी गाडी हॉर्न वाजवीत आली. बघता येत तर माळावर माणसं पडल्यात आणि बाकीच्या गाड्या पुढं उधळत निघाल्या आहेत.
पाटील, थांबूया काय? मास्तर, कशाला? त्याची भावकी आहे की. पाटील, मनेरची गाडी हॉर्न वाजवीत आली. गाडीतली माणसं बघू लागली. पाटील आणि मास्तर गाडीत टेचात पांढऱ्या फेक कपड्यात बसले होते. अरे मास्तर पाटलांच्या गाडीत? होय. मग आईला काय झालं? कुठं काय? बसा वाजवीत आता. का कळत नाही म्हणा की. मोटार धूळ उडवीत त्या बैलगाड्यांच्या जवळून गेली. सगळी भावकी बघत राहिली. चला र, पाटील मास्तर गेली की लग्नाला, मग आपण बी जाऊया की. पळवा गाड्या. पुन्हा गाडीवाल्याने जोर केला. चाबकाचा फाड फाड आवाज झाला. खाली वाकून गाडीवान शेपट मुरगुळू लागले. बैल आणखी चिपळू लागली. धुळा उडू लागला. ढकलीवरचं शेणाचं रवळं गाडीतल्या माणसांच्या अंगावर तोंडावर पडू लागलं. थुत. माणसाने थुका टाकला. मनेरची टॅक्सी लग्न मंडपात आली. तिथं एक मोठा वाडा होता. दगडी दरवाजाची चौकट, मोठमोठी दारं, भव्य चौकट. सगळा मांडव आंब्याच्या करंजाच्या डहाळ्याने सजवलेला. नाळाच्या झावळ्या लावल्या होत्या. टॅक्सी बघून वाड्यातली शुभ्र पोशाखातली 2-3 माणसं धावत स्वागताला आली. गाडीची दारं उघडली. राम राम झाला. पाटलांना व मास्तरला बघून त्यांना आनंद झाला. थोड्याच वेळात बैलगाड्या पण आल्या. मांडवाबाहेर उभ्या राहिल्या. माणसं उतरली. कुणी बैलं सोडली. गाड्यांच्या चाकांना गुतपाळली. सगळी माणसं मांडवातल्या ताडपत्रीवर बसली. तिथं बसून ती दरवाजातून आत बघत होती. आत समोरच पांढऱ्या शुभ्र गाद्यावर व पांढऱ्या शुभ्र तक्क्याला टेकून पाटील व मास्तर बसले होते. सगळी भावकी बाहेरून मांडवातून त्यांच्याकडे बघत होती. पाटील आणि मास्तरांच्या हातातलं दुधाचं काचेचं ग्लास त्यांना दिसत होतं. भावकीतली माणसं एकमेकांकडे बघत बसली. आईला काय झालं? ही बेस की तक्क्याला टेकून बसल्या ती. मग काय करावं त्याने? आणि आम्हाला पाण्याचा तांब्या तरी? इतकं तांबे कुठून आणायचं तिने? ते बी खरंच की. मग कुणी विडी पेटवली, कुणी तंबाखू मळली. लग्नाची वेळ झाली. मांडव गच्च भरला. नवरा नवरी पाटावर उभी राहिली. भटजीनं मंत्र म्हणायला सुरुवात केली. अक्षता वाटल्या. अंतरपाठ धरला. मंगलाष्टका सुरू झाल्या. 5 मंगलाष्टका झाल्या. वाजंत्री बहुगल बलान करणे, टाळी आता वाजवा. मग सर्वांनी हातातल्या सर्वच अक्षता नवरा नवरीवर फेकल्या आणि टाळ्या वाजवल्या. तोच तिकडे बँड सुरू झाला. हुंडा म्हणून नवरीच्या वडिलांनी नवऱ्याच्या वडिलांच्या हातात नोटांचा पुडका दिला. नवऱ्याच्या बापानं तो पुडा मोजण्यासाठी म्हणून मास्तरच्या हातात दिला. मास्तरांनी नोटा मोजल्या. बरोबर आहेत. किती? 5 लाख. असं म्हणून गुरुजी पुडका नवऱ्याच्या वडिलाकडे द्यायला लागले. तोच नवऱ्याचा वडील म्हणाला, पाटलांच्याकडे द्या. गुरुजींनी तो पुडका पाटलांच्या हातात दिला. मग मांडवात पंक्ती बसल्या. पत्रावळ्या द्रवून टाकले. शिरा, भात, लाडू, शेक वाढणं सुरू झालं. वाड्यातल्या सोप्यात गुरुजींना व पाटलांना चांदीच्या ताटात जेवण वाढलं. जेवणं सुरू झाली. मांडवातली माणसं चंब्यानं आत वाड्यात पाहत होती. भावकीतल्याच एका माणसानं भावकीतल्या दुसऱ्या माणसाला विचारलं, हे असं कसं काय? तू शाळा शिकलास काय रे? नाही. ह्यो शिक्षणाचा परिणाम बाबा, शिक्षणाचा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.